नमस्कार. कोकणी चवदार रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी आपल्याला लाल भोपळा याचे तळणीचे मोदक करून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो लाल भोपळा, अर्धा किलो गहू पीठ, गूळ, खोबरं, ड्रायफ्रूट्स याचं सारण, चिमूटभर मीठ. भोपळ्याचे असे बारीक मी पीस केले. 1 वाटी पाणी ॲड करते आणि हे कुकरच्या डब्यामध्ये मी 3 शिट्या देऊन शिजवून घेते. भोपळा आपला छानपैकी शिजून आलेला आहे बघा. भोपळा चांगल्यापैकी स्मॅश करून घेतलाय मी. आता हे मीठ टाकते मी आणि हे गहू पीठ यामध्ये चांगल्यापैकी मळून घेते. भोपळ्याचा सुगंध छान येत आहे. दोन चमचे तेल टाकते आणि चांगलं मळून घेते. आपलं पीठ छानपैकी मळून झालं. भोपळ्याचा रंग सुद्धा पिठाला छान आलेला आहे बघा. आता आपण लगेच मोदक तयार करून घेऊया. हे बघा, छानपैकी मी गोळे तयार करून घेतलेले आहेत. एक गोळा घेते, पीठ लावून त्याचं पाती तयार करते पातळ. हे बघा, 1.5 चमचा मी सारण टाकते. असे पटापट मी मोदक तयार करून घेते. हे बघा, मोदक सारण भरून तयार झालेले आहेत. आता आपण हे एक एक मोदक आपण तेलामध्ये तळून घेऊया. मंद आचेवर आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत. मोदक छानपैकी तळून झाले आहेत. भोपळ्याचा रंग पण छान मोठ्यावर आलेला आहे. असेच बाकीचे पण आपण एक एक सोडूया. असे मी 4 वाटीने भाजून घेत आहे. बघा, असे उलटे घातले नाही. ते वरचे ज्या कडा आहेत ना, कच्च्या राहतात. इकडे आपले मोदक तयार झाले आहेत. उरलेल्या पिठाचे मी पुऱ्या केल्या आहेत. इथे मला अर्धा किलो भोपळ्याला 1.25 किलो पीठ लागलं. तुम्ही कुकरमध्ये भोपळा शिजत ठेवते वेळी पाणी नाही घातलं तरी चालेल. उरलेल्या पिठाच्या मी पुऱ्या करून घेत आहे. पुऱ्या पण भोपळ्याच्या पौष्टिक लागतात. बघा तुम्ही करून.
किती छान फुगले आहेत बघा. इकडे माझे मोदक तयार झाले आहेत. म्हणजे उरलेलं पीठ आहे त्याचे मी पुऱ्या तयार करून घेते. भोपळ्याचा कलर बघा किती छान आलेला आहे. भोपळा पौष्टिक असतो त्यामुळे त्याचे मोदकही छान लागतात आणि पुऱ्या सुद्धा छान लागतात. तर आपले मोदक तयार झालेले आहेत. इथे उरलेल्या पिठाच्या मी पुऱ्या पण तयार करून घेतल्या आहेत. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.